आज आपण काहीतरी वेगळं, खूप सोपं आणि हलका असा नवीन नाश्ता बनवणार आहोत। हा नाश्ता स्वादिष्ट तर आहेच, शिवाय हेल्दी सुद्धा आहे। एवढा सोपा आहे की तुम्ही लहान मुलांना ब्रेकफास्ट साठी किंवा टिफिन साठी पटकन करून देऊ शकता आणि हा नाश्ता तुमच्या पूर्ण फॅमिलीला नक्की आवडेल। चला मग सुरू करूया आजची ही रेसिपी। तर चला बनवूया पनीर रोस्टी। नमस्कार, मी शिमाज रेसिपी अँड लाईफस्टाईल मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते। या नाश्त्याला तयार करण्यासाठी एका बाउल मध्ये 1 कप रवा घ्या, त्यानंतर अर्धा कप दही घ्या। आधी आपण दहीला अशा प्रकारे वरून चम्मचने मिक्स करून घेऊ, म्हणजे दही छान फेटणार। आता यामध्ये पाणी ऍड करा आणि याला मिक्स करून घ्या। दही चम्मचने किंवा फेटणीने नीट हलवा, म्हणजे ते व्यवस्थित फेटल्या जाईल। दही फार आंबट नाही घ्यायचं। आपला परफेक्ट घट्ट बॅटर तयार झालेला आहे। आता दहीला 5 मिनिटसाठी झाकण ठेवून बाजूला ठेवून द्या, म्हणजे ते छान फुलणार। आणि पुढची तयारी करूया। कढई गरम करून त्यात थोडं तेल घाला आणि गॅसची फ्लेम कमी ठेवा। त्यात अर्धा चम्मच मोहरी, अर्धा चम्मच जिरा, 3 ते 4 बारीक चिरलेले लसूण, 1 इंच आल्याचा तुकडा, 1-2 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या आणि 5 ते 7 कढीपत्त्याचे पाने घाला आणि मिक्स करा। नंतर मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा टाका। कांदा बारीकच कापायचा आणि जास्त कांदा वापरायचा नाही। काही सेकंद परतल्यानंतर 2 ते 3 चम्मच शिमला मिरचीचे छोटे तुकडे आणि सोबतच 2 चम्मच गाजर घाला। फ्लेम मीडियम करा आणि भाज्या फक्त हलक्या परतून घ्या। भाज्या कच्च्या नाही राहायला हव्या। तडक्यासोबत भाज्या परतल्याने भाज्याची चव वाढते आणि भाज्या आणखीन टेस्टी लागतात। आता 1 छोटा बारीक चिरलेला टोमॅटो टाका, किंवा तुम्ही टोमॅटो पेस्ट सुद्धा टाकू शकता। गॅसची फ्लेम कमी करा आणि लक्षात ठेवा, या स्टेपवर मीठ अजिबात घालायचं नाही, नाहीतर भाज्यामधून पाणी सुटेल। यानंतर 100 ग्रॅम पनीर खिसून टाका। अशा प्रकारे पनीर खिसून घ्यायचं आहे। पनीर घातल्याने नाश्त्याला एकदम छान टेस्ट येतो। नाश्ता खूप टेस्टी लागते। भाज्या खाली चिपकू नये त्यासाठी पनीर खिसल्यानंतर एक वेळ छान मिक्स करून घ्या। तुम्ही बघू शकता हे किती कलरफुल दिसत आहे। आता अर्धा चम्मच काळी मिरी पावडर आणि अर्धा चम्मच चिली फ्लेक्स टाकून नीट मिक्स करा। तुमच्या टेस्टनुसार लाल मिर्च पावडर सुद्धा घालू शकता। तुम्ही स्वीटकॉर्नचे दाणे, बॉइल्ड मटर, फुलगोबी किंवा तुमच्या आवडीनुसार इतर कुठल्याही भाज्या टाकू शकता। सगळं छान मिक्स झालंय आणि भाज्या पण पाणी न सोडता परतल्या आहेत। भाज्यांचा कलर सुद्धा चेंज नाही झालेला आहे। फ्लेम बंद करून मिश्रण थोडं थंड होऊ द्या। 5 मिनिट झाले आहेत। रवा थोडा फुलला आहे। तुम्ही बघू शकता रवा कशा प्रकारे घट्ट झाला आहे। यामध्ये थोडं पाणी टाकून आवश्यकतेनुसार पातळ करा। त्यानंतर पनीर मसाला मिक्सचर यामध्ये घालायचा आहे। चवीनुसार मीठ घाला आणि 2 चम्मच कोथिंबीर टाकून छान मिक्स करा। जेव्हा तुम्हाला ब्रेकफास्ट मध्ये काहीतरी वेगळं करायचं असेल तेव्हा ही रेसिपी नक्की करून बघा। तुमच्या पूर्ण फॅमिलीला हा नाश्ता नक्की आवडणार। हा बॅटर थोडा घट्ट आहे, यामध्ये थोडं पाणी घाला आणि बॅटरला थोडं पातळ करा। आता झाकण ठेवून 2 मिनिट साईडला ठेवा, म्हणजे भाज्यांचा फ्लेवर आणि तडका रव्याच्या बॅटर मध्ये छान मिक्स होईल। 2 मिनिट झाले आहे। तुम्ही बघू शकता भाज्यांचा फ्लेवर रव्याच्या मिक्सचर मध्ये छान मिक्स झालेला आहे। शेवटी 1 छोटा पॅकेट इनो टाकूया।
इनो छान मिक्स होण्यासाठी वरून थोडं पाणी घालून हलक्या हाताने नीट मिक्स करा. इनो घातल्यामुळे नाश्ता हलका आणि फ्लफी होतो. हे मिश्रण तुम्ही रात्री आधीच बनवून ठेवू शकता आणि सकाळी 5 मिनिटांमध्ये खूप इझिली नाश्ता तयार करू शकता. पण लक्षात ठेवा, बेकिंग सोडा नेहमी बनवण्याच्या आधीच टाकायचा. तुम्ही बघू शकता मिक्सचर अगदी अशा प्रकारे असायला हवं. इतकंच पातळ असायला हवं. जास्त घट नाही ठेवायचं, नाहीतर नाश्ता तयार नाही होणार. तर नाश्ता बनवायला सुरुवात करूया. इथे मी छोटा पॅन घेतलेला आहे. कमी फ्लेमवर पॅन हलका गरम करून घ्या. त्यात थोडंसं तेल किंवा बटर टाका आणि छान स्प्रेड करा. पॅन हलका गरम हवा. मोठ्या चम्मचमध्ये मिश्रण घ्या आणि पॅनवर अशा प्रकारे टाका. 2 मोठा चम्मच मिश्रण टाका आणि हलक्या हाताने पसरून घ्या. याला आपण झाकण ठेवून शिजून घेणार आहोत, म्हणजे ते छान शिजणार आणि आतून कच्च नाही राहणार. गॅसची फ्लेम मंद ठेवा आणि झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटे याला चांगलं शिजू द्या. 3 मिनिट झालेले आहे. तुम्ही बघू शकता सर्व भाज्या आणि पनीर किती छान दिसत आहे. थोडंसं तेल लावून घेऊया. तुम्हाला हा नाश्ता बिना तेल वापरून करायचा असेल तेही तुम्ही करू शकता. याला पलटून घ्या. वरून वाफ निघून गेली कीच पलटा, नाहीतर तुटेल. बघा किती इझिली हे पलटून घेता येत आहे. खूप छान हे रोस्ट झालं आहे. पलटल्यानंतर फ्लेम लो टू मीडियम करा आणि परत 2 मिनिटे याला क्रिस्पी करून घ्या. दोन्ही बाजू छान गोल्डन होईपर्यंत शिजवा. दुसऱ्या साईडनी पण मी हे छान शिजून घेतलं आहे. टोटल 5 ते 6 मिनिट लागते दोन्ही साईडनी परफेक्ट होण्यासाठी. मी तुम्हाला फ्लिप करून दाखवते. तुम्ही बघू शकता किती सुंदर गोल्डन कलर आलेला आहे. अशा प्रकारे सर्व नाश्ता तयार करून घेऊया. खूप वेळा आपल्याला एकाच प्रकारच्या भाज्या खाण्याची इच्छा होत नाही, तर तुम्ही हे टेस्टी नाश्ता बनवू शकता. तुम्ही हे नाश्ता केव्हाही सहज तयार करू शकता. तुम्ही हे मुलांना टिफिनमध्ये देसाल तर ते नक्की टिफिन फिनिश करणार. गरम गरम नाश्ता सर्व करून घेऊया. हा नाश्ता बाहेरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट होतो. एकदा तरी बनवून बघा आणि आवडल्यास मुलांना टोमॅटो केचप सोबत सर्व करा. मी हा नाश्ता हाताने तोडल्यावर तुम्ही बघू शकता प्रत्येक घासात पनीरची टेस्ट मिळत आहे. नाश्त्याचा प्रत्येक भाग पनीरच्या चवीने भरलेला आहे आणि त्यामुळे हे खूपच टेस्टी लागते. आतमध्ये सॉफ्ट पनीर छान दिसत आहे. इतक्या मिश्रणातून 4 ते 5 पनीर रोस्टी तयार होतील. मी हा नाश्ता कोथिंबीरच्या चटणी सोबत सर्व केलेला आहे. मी आले, लसूण, मिरची मिक्सर मधून मिक्स केले आहे. मीठ टाकून आणि वर 2 चम्मच दही घातले आहे. तुम्ही हे तुमच्या आवडीच्या कोणत्याही चटणी सोबत खाऊ शकता. हे दह्यासोबतही खूप चविष्ट लागते. तुम्ही हा नाश्ता एकदा नक्की करून पहा. तर नक्की ट्राय करा. कशी झाली रेसिपी कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि इंस्टाग्रामवर सीमाज रेसिपी अँड लाईफस्टाईलला नक्की फॉलो करा. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा.